नमस्कार मंडळी. माझं नाव गौतम मटका. आज मी तुम्हाला आमच्या गावातील कोकणातील गणपतीचे दर्शन करून दाखवतो. हे तिकडे हे बघूया. हे आमच्या गावातील घर. भजन मंडळ कोणी आलं असेल ना, जसं की हा जो एरिया आहे ना, आम्हाला बाहेरचा एरिया आहे. मग इकडे लोक बाहेर बसतात. खुर्ची वगैरे आम्ही बाहेरच ठेवतो. कोणी आलं असेल ना गणपती बघायला, तर खुर्चीवर बाहेर लोक बाहेर बसतात किंवा आतमध्ये पण बसू शकतात. आम्ही फुलं वगैरे लावून सिस्टमॅटिक, उत्सव आहे ना, तेव्हा आम्ही एकदम घर वगैरे कलर करून व्यवस्थित सिस्टमॅटिक ठेवतो. हा जो एरिया आहे ना, आतमधला एरिया, इकडे आमचा गणपती असतो. इथे पेंटिंग वगैरे करून कम्प्लिटली रेडी वगैरे केलं असतं. हा जो आहे ना आमचा, मतलब पूजा आम्ही करतो तिकडे, गणपती पूजा वगैरे करतो. नाही, साईडचा जर रूम आहे साईडला, हा म्हणजे व्यवस्थित सर्व केलं आहे तिकडे. बघू शकतो तुम्ही इकडे आहे ज्या आमचा गणपती स्वागत. आम्ही फुली वगैरे आम्ही लावून ठेवतो. दरवर्षी फुली लावतो. म्हणजे दरवर्षी वेगवेगळ्या फुली असतात. आज प्लेन कलरचे फुले आहेत. गणपती बघू शकता. हे डेकोरेशन आम्ही केलं. आम्ही दरवर्षी डेकोरेशन करतो. का डेकोरेशनसाठी तर आम्हाला कमीत कमी 1-2 दिवस लागतात डेकोरेशन करायला. कारण डेकोरेशन गणपती जो असतो ना, मग तो 7 दिवस 9 दिवस जास्तीत 11 दिवस असतो. त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त डेकोरेशन करतो. दरवर्षी आमचं डेकोरेशन वेगळं असतं. हा बघू शकतो मी इथे लाईटिंग पण केली आहे. मी कंप्लीट लाईटिंग वगैरे केली आहे. फक्त आता तुम्हाला दाखवण्यासाठी नाही, लाईटिंग मी चालू नाही. पण ही बघा, आता लाईटिंग मी चालू केली म्हणजे तुम्हाला दिसणार. लाईटिंग मी जास्त केली नाही. लाईटिंग नॉर्मल लाईटिंग केली आहे. ती मल्टी कलरचे लाईट लावले आणि नॉर्मल बेसिक RGB, मतलब जे रेड जी तो नॉर्मल बेसिक हॉलिजन असतो ना, 100 बल्बचा 50 बल्बचा, हा एक प्रकारचा मी नॉर्मल बेसिक सिम्पलचा लाईटीचं डेकोरेशन केलं आहे. नॉर्मल बेसिक नाही डेकोरेशन केलं आहे. आणि एक एमर्जन्सी बल्ब पण मी लावला आहे. अचानक लाईट समज गेली ना, तर नॉर्मल बेसिक इमर्जन्सी बल्ब लावून ठेवलेला आहे. कम केलं. इकडे पण लाईट केली आहे तिने 2, आय थिंक बारीकचा एक हॉलिजन असणार. आणि गणपती बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित. मी जर लाईट बंद करतो म्हणजे कंप्लीट तुम्हाला दिसेल. हे 2 मोदक ठेवले आहेत. 2 मोदक. ही 5 फळांचा 5 फळ केळी असणार, मोसंबी, डाळिंब, ॲपल वगैरे असणार. 5 फळं ठेवायला लागतात. ही आमची मेन बत्ती. याच्यात तेल वगैरे ओततो. आमचा गणपती तुम्ही बघू शकतो व्यवस्थित. हा एमर्जन्सी बल्ब मी तुम्हाला, अचानक जर लाईट गेली तर ऑटोमॅटिक लाईट पेटणार इकडे. मी लाईट बंद केली कसं तुम्हाला व्यवस्थित दिसायला पाहिजे, क्योंकि RGB जी मल्टी कलर लाईट होती तर ऑन ऑफ नंतर फेड ऑप्शनवर होती ती, त्यामुळे ऑन ऑफ होत होती. काजूमध्ये पूजा हे सर्व पूजेचे साहित्य आहे. इथे आमचं नागोबा, एक फरशी लावली आहे. हे आमचं इथे आम्ही गणपती वगैरे म्हणजे पूजा वगैरे जे एव्हरीडे असतं ना, ते इकडे केली जाते. हा गणपतीचा हार. गणपतीच्या वरती हा एक डायमंड लावला आहे. गणपतीच्या समोर असतो ना, एक डायमंड लावला आहे इकडे. अगरबत्ती वगैरे लावून व्यवस्थित ठेवलं आहे. येस. गणपतीची मूर्ती जी आहे ना, एकदम सिंपल ठेवली आहे. एवढी काय आहे नाही, नॉर्मल सिंपलची गणपतीची मंदिर आहे. गणपतीची मूर्ती. आणि एक बॅक साईडसून दाखवतो मी तुम्हाला. ही लाईट, हे आमची पूजा घर. गणपती, हे स्वामी समर्थ, लक्ष्मीचे फोटो आहे इकडे. बाळू मामा, हे सर्व फोटो आम्ही लावून ठेवले. एवढे बत्ती लावायला लावले. हा गणपती, हा जो गणपती आपण दिसणार हो हँड एम्ब्रॉयडरी आहे. माणुसकी हँड, साईबाबा आणि शिवशंकर. हा एक पडदा लावला आहे, कारण जे तिकडचं दिसणार म्हणजे कवर केला आहे. थोडक्यात नॉर्मल सिंपल कवर केलं आहे. डेकोरेशन आमचं दरवर्षी वेगळं असतं. हे पण थोडं साहित्य ठेवलं आहे इकडे. केळी 5 फळं असं वेगवेगळं. आणि इथे अगरबत्ती, इथे फुल अगरबत्ती आम्ही भरून ठेवतो. ऑलरेडी म्हणजे कोणी आला असेल ना, त्याला अगरबत्ती तो लावू शकतो त्यासाठी. हे लाडू वगैरे, कोणाला लाडू द्यायचे असेल ना, त्याच्यासाठी लाडू वगैरे ठेवलं आहे. हे नॉर्मल बल्ब ठेवला आहे मी, कारण अचानक ते नॉर्मल LED बल्ब आहे तो 7 मिनिटचा. सिंपल ब्राईटमध्ये कसा नॉर्मल सिंपल ठेवला असेल तर त्यामुळे ब्राईटनेस जास्त नाही ना, त्यामुळे मी नॉर्मल सिंपलचा ब्राईटनेस ठेवला आहे. हा बघू शकतो इकडे. या साईडचं पण बघू शकतो. या साईड कंप्लीट दिसायला लागला आपण नॉर्मल. माटी बांधून आम्ही आधी कालच ठेवली होती. माटी बांधून व्यवस्थित. माटी कंप्लीटली भरायला पाहिजे. मला जास्तीत जास्त ती
आंब्याची टाळ असतात ना ते जास्तीत जास्त लावायला पाहिजे, जेणेकरून जे माती जी आहे तुमची ते कंप्लीट भरून दिसेल व्यवस्थित. एक या साईड बघूया, या साईडला. यस, हां मी तुम्हाला सांगत होतो ना हॉलिजन, तर हा हॉलिजन बघू शकता. हे मल्टी कलरचा हॉलिजन, एक सेपरेट जरी हॉलिजन आपण लावला सेंटरला तरी ना, तरी तो कम्प्लिटली RGB असणार. मतलब रेड कलर आपल्याला मिळणार, ग्रीन मिळणार आणि ब्ल्यू कलर बी तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळे मला वाटतं नॉर्मल बेसिक जो का गणपतीसाठी लाईटिंग समज करायला पाहिजे, माझ्या म्हणजे नॉर्मल बेसिक सिम्पलची मी करू शकता. नॉर्मल सिम्पल एकदम हा जो एरिया जो आहे मी तुम्हाला फ्रंटचा एरिया दाखवतो. आपण सिम्पल इथून तुम्हाला कंप्लीट गणपती दिसणार. हे सुस्वागतम दोन्ही इकडे सुस्वागतम एक कंप्लीट पताके लावून आम्ही व्यवस्थित केलं. म्हणजे नॉर्मल सिम्पलचं डेकोरेशन आहे बघायला गेलं तर. नॉर्मल कोकणातलं गणपती असंच असतं बघा, सिम्पल डेकोरेशन. इथून कोणी पूजा करू शकतो म्हणजे सिम्पलसाठी एकदम व्यवस्थित गणपती.